उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौरा, स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौरा। कोल्हापुरात एकनाथ शिंदे घेणार गटप्रमुखांचा मेळावा। फलटण येथील सुषमा अंधारे यांचं आंदोलन स्थगित, सुषमा अंधारे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। कबूतरखाना प्रकरणी जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांचं उपोषण मागे, जैन मुनींचं उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित। रोहित आरे एन्काउंटर प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकरांची चौकशी होणार, पोलिसांकडून दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार। घटनेच्या दिवशी पोलिसांनी केला होता दीपक केसरकरांना फोन। तेलंगणात ट्रकची प्रवासी बसला धडक, अपघातात 24 प्रवाशांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत। जयपूरच्या हरमारामध्ये भीषण अपघात, अनियंत्रित डंपरची डझनभर वाहनांना धडक, भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी। मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी, एक वेळी आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, उत्तर भारतीय वोट बँकसाठी प्रकाश सुर्वे यांचं वादग्रस्त वक्तव्य। आमच्या भागात मुस्लिम नाहीत, भाजपानं हवेत फेकणं बंद करावं, आशिष शेलारांवर नाना पटोले यांची टीका। अबू आझमीच्या घरासमोर सामुदायिक वंदे मातरम म्हणणार, मुसलमान आमदारांच्या घराबाहेर सामुदायिक वंदे मातरम पठण, मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य। शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं, त्यांचं अभिनंदन, शेलारांना उद्धव ठाकरेंनी डिवचलं। राजांना मराठी आणि दलित मतदारच दिसतायत, आशिष शेलार यांचा राजनाथ थेट सवाल। भाजपला मतचोरी मान्य, आशिष शेलारांनीही दाखवला मतदार यादीतील घोळ, आशिष शेलारांकडून मतचोरीवर शिक्कामोर्तब झाल्याचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य।